प्लीज माझे हात खोला प्लीज. प्लीज ऐका ना. चावईला नेहमीचीच नाटक आहे तिची. प्रत्येक वेळेस सगळ्या मुडची आई बहिणी करून टाकतेस तू. सगळ्या हनीमूनचा सत्यानाश करून टाकलाय. काय काय हवंय काय तुला? मला काय हवंय कधी विचारलंय तुम्ही मला? नीरसच एक नंबरची गावंढळ कुठली आहे. मी गावंढळ, पण तुम्ही विकत घेतलेली मशीन नाही काहीही करायला. नाही नाही त्या जागी हात लावता. अहो तुम्हाला कळत नाही का मी कम्फर्टेबल नाहीये. सेक्स पोझिशनच्या नावाखाली खेळणं करून टाकलंय तुम्ही माझं. काय म्हणे तर डॉगी शॉट. अहो डॉगी करायला मी काय कुत्री आहे का? शांत बस प्लीज. लग्नाआधी 4 असे व्हिडिओज पाहिले असतेस ना तर कळलं असतं सेक्स कसा करायचा ते. सतत आपली नाटकं. इथे हात लावू नको, तिथे हात लावू नको, हे करू नको, ते करू नको. अरे काही शंख शिंपले गोळा करायला आलो का आपण इथे? गप्पा मारायचे तिला. गप्पाच मारायचे होते तर मुंबईतच मारले असते ना. इथे गोव्यात कशाला आलो असतो? हे बघे कामाक्षी, तू ना माझ्या आयुष्यातली पहिली मुलगी आहे जिच्या इतक्या जवळ गेलोय मी. आणि काय चुकलंय माझं? काय चुकलंय काय माझं? बायकोकडून शरीर सुखाची अपेक्षा नाही करणार तर मग कोणाकडून करणार आहे? काय चुकलंय माझं? इतकी जहाल आणि अनरोमॅन्टिक असशील ना असं वाटलं नव्हतं मला. वाटलं असतं ना तर लग्नच केलं नसतं मी तुझ्यासोबत. मलाही जर आधी कळलं असतं ना की तुम्ही पॉर्न ऍडिक्ट आहात तर मी कधीच लग्नाला होकार दिला नसता. आता तर ना मला पण तुझ्यात काही इंटरेस्ट नाही राहिलाय. पॉर्न ऍडिक्ट म्हणते.